कारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिभिरूपासी तीर्था सरस्वती अरुतोदुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानं ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचार प्रदीपन मरण कंडिका नामधेयम् अस्य मूल ग्रंथकर्तार सर्वज्ञ देवा चतुर्थग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रति गणधर देवा तेषां वचोनुसारताम् आसाद्यम् अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरम्। सिद्धाननत्वारादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य श्री अमितगति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति व सरत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामणिराजों की आज के आनंद की। मरण कंडिका या महान ग्रंथामध्ये आचार्य भगवंत अमितगति महामुनिराज यांनी पूर्व चर्चेमध्ये चारित्र आराधनामध्ये दर्शन आराधना, ज्ञान आराधना आणि तप आराधना ही वास्तविक अंतर्भाव असतात अशा पद्धतीचं सांगून आज चारित्र आराधनामध्ये तप आराधनेची सुद्धा कसा अंतर्भाव असतो याचं वर्णन या ठिकाणी आचार्य भगवंत करणार आहेत। व्यापारस्तत्र चारित्रे मनोवाक्काय गोचर यो दूरीकृत साध्यस्य तत्तपोगदितं जिनै। व्यापारस्तत्र चारित्रे मनोवाक्काय गोचर यो दूरीकृत साध्यस्य तत्तपोगदितं जिनै। माया छल आदि को दूर कर, चारित्र में मन वचन काय संबंधी जो प्रयत्न साध्य का होता है वही तप है, ऐसा जिनेन्द्र द्वारा कहा गया है। आचार्य भगवंत या ठिकाणी सांगतात की माया छल ह्या सगळ्यांना दूर करून चारित्र्यामध्ये मन वचन आणि काय संबंधी जो प्रयत्न केलेला आहे तो साध्य म्हणजे ती यशस्वी होतं
त्यालाच तप म्हणतात असं जिनेंद्र भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्थात छल, कपट आणि मायाचारी आदी या सगळ्या गोष्टींना सोडून चारित्र्यामध्ये जो प्रयत्नशील असतो तो सुखिया स्वभाव छोड़कर उपयोग पूर्वक चारित्र में उद्यमशील है, वही उसका तप है. सुखिया म्हणजे काय? जे आपल्याला चांगलं वाटतं किंवा समाधान सहजतेनं, जसं सामायिकला बसताना किंवा एखादी पूजा करताना श्रावक लोक सुद्धा खिडकीकडला पंख्याच्या खाली किंवा AC लावून किंवा खाली मृदू गालीच्या हातरून सुखपूर्वक साधना करण्याचा प्रयत्न करतात. तर या ठिकाणी आचार्याने सांगितले की सुखाचा त्याग करून, म्हणजे सहजतेनं जे होईल असं न करता पुरुषार्थपूर्वक, म्हणूनच इच्छा निरोध तपा म्हटलं. आचार्यश्री एकदा संध्याकाळी लघुशंकेला जाऊन आलं दिवस बुडायच्या अगोदर, आणि जर एकदा ज्या ठिकाणी दिवाण असेल त्या ठिकाणी दिवाणवर जर झोपले, सामायिक केले तर सकाळपर्यंत तिथून हलत नव्हते. म्हणजे ती बसतानाच अशा ठिकाणी बसणार दिवाणावर की सकाळपर्यंत त्यांनी तिथनं हलायचे त्यांचे भावच होत नव्हते. मग उन्हाळ्यात असतील समजा वरांड्यात लावलं तर सकाळी जरा थंड वाजले म्हणून आत जायचं, अशी भूमिका असत नाही. जे एकदा स्वीकारलंय त्याच्यामध्ये मग आनंद येऊ दे किंवा संकट येऊ दे, तिथं आहे त्या ठिकाणी आनंदानं त्याला स्वीकारून ती स्वीकारत होते. इथं सुखिया अर्थ शब्दाचं काय? सगळं आपल्याला अनुकूल करून घ्यायचं वातावरण आणि मग साधनेला बसायचं. तर मग त्याला तप कसं म्हणायचं? मग मला आता सामायिकला बसायचं आहे म्हणून पंखा लावून घ्यायला लागलोय, कूलर लावून घ्यायला लागलोय, AC लावून घ्यायला लागलोय. तुम्ही म्हणणार महाराज जी असतंय का? आज निंदा म्हणून नव्हे पण व्यवस्था म्हणून सांगतो, बहुतांशी साधू ह्या व्यवस्थेच्या आहारी गेलेत आणि ह्याच्यावर आपली साधना ठरते. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पंखा आणि कूलर असेल तर सामायिक 2-2 तास होती. मग त्या सामायिकची किंमतच काय? आपल्या अनुकूल व्यवस्था करून घेण्यात अर्थ नाही. बहिरंग परिस्थिती अनुकूल असता का म्हणे, अंतरंग परिस्थिती अनुकूल पाहिजे. त्याला तप म्हणतात, त्याला साधना म्हणतात आणि ती आम्ही स्वीकारली पाहिजे. आणि वास्तविक ते आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आम्ही सगळं आम्हाला पाहिजे तसं अनुकूल करून घ्यायला लागलोय आणि मग सामायिकला बसतोय, मग ध्यानाला बसतोय, मग काय उपयोग आहे त्याचा? किमान जेवढं शक्य आहे तेवढं ठीक आहे, पण अति आम्ही जर त्याच्या आहारी चाललो तर मग एक दिवस आपल्याला बाह्य व्यवस्थेवर आपली अंतरंग साधना निमित्त ठरेल आणि बाह्य प्रतिकूलतेवर अंतरंग साधना होणारच नाही. आणि मग आपल्याला उपसर्ग आणि परिशय सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये येणार नाही आणि ती असणं फार गरजेचं आहे. एखाद्या श्रावकांच्या आहारी घरला आहारला गेलेलो असतोय, असतात गरीबाची घरं, आता काय करणार त्याला? अविष्यतेने त्या घरात काढा लागलेत. काय काढा लागलेत? आयुष्य. आणि आम्हाला तासभर आहारला जातोय तर त्या खिडकीतनं मारा येतोय, त्या दरवाज्यातनं मारा येतोय आणि आम्हाला एक अर्धा-पाऊण तास आहार घेताना ती वारा सहन करायची ताकद नाही. ते श्रावक असून त्याला आयुष्यभर सहन करायला लागलेत. आज असून साधू असून आपल्याला हे सहन होईना. ती दगड फोडणारी माणसं,
ही ऊस तोडायला येणारी माणसं कसल्या कसल्या ठिकाणी राहतात, कसल्या कसल्या अवस्थेत राहतात. आमचं आणि तुमचं जिनवानीला कुठं धक्का लागू नये, जिनवानीचा अभिनय होऊ नये म्हणून या गोष्टी काही ठीक आहेत. म्हणजे खिडकीतनं पाणी या लागले, अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी. पण स्वतःला त्रास व्हायला लागले ही भूमिका जर जास्त असेल तर मग आमच्यापेक्षा ती लोक समाधानी आहेत ऊस तोडणारी. त्यांच्यात तर खालनं पण पाणी या लागले, वरनं पण या लागले, शांत उभा राहून सहन करत बसतात. काय करणार तुम्ही आम्ही. म्हणून श्रावकांच्या जी व्यवस्था असतात त्या व्यवस्थेमध्ये आपण अति इंटरफिअर किंवा आपण थोडीसुद्धा जर सहनशीलता नाही करू लागलो तर मग आपल्याला परिचय आणि उपसर्ग जाणून बुजून ज्यावेळी एखादा व्यवस्था किंवा अशुभ कर्माच्या उदयात आपल्याला उपसर्ग होतील त्यावेळी काय करणार. आचार्य भगवंत विद्यासागर महाराजजी एका ठिकाणी सांगतात, परिशह और उपसर्ग दोनों के बीच से जो रास्ता जाता है उसको मोक्ष मार्ग कहते हैं. आणि तो कसा चालायला पाहिजे, आनंदानं चालायला पाहिजे म्हणलं सरळ सागर महाराज. एकीकडं काय परिशह आणि एकीकडं उपसर्ग. इन दोनों के बीच से जो रास्ता जाता है उसको मोक्ष मार्ग कहते हैं. आणि तो मोक्ष मार्ग कसा सहन केला पाहिजे, आनंदानं. हे दोन्हीकडला प्रहार होत असताना सुद्धा चेहरा आनंदी असला पाहिजे. 20-22 वर्षाच्या अभिमन्यूवर आठी दिशेनं प्रहार होत होता आणि सगळे महारथी होते. पण तो योद्धा शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या चेहऱ्यावर क्रोध आला नाही. क्रोध म्हणजे दुःख आलं नाही. तो सगळ्यांचा प्रहार सहन करत होता आणि शेवटचा श्वास आणि शेवटचा थेंब रक्ताचा जोपर्यंत आहे तोपर्यंत उठून लढाई करण्याचा प्रयत्न करत होता योद्धा. म्हणून महाभारतामध्ये खरा योद्धा, सर्वश्रेष्ठ योद्धा ना कर्ण आहे ना अर्जुन आहे. खरा योद्धा 22-23 वर्षाच्या अभिमन्यूला मानलं गेलं. कारण सगळीकडं प्रहार होत असताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. मग आपण तर कर्माशी लढणारे खरे योद्धे आहोत. मी सांगालोय म्हणजे मी फार सहन करतोय असं नाही, पण ती भूमिका तर आपण स्वीकारण्याची मानसिकता आज तुम्हाला सगळ्यांना सांगत असताना, शास्त्र वाचत असताना मला ती माझी भूमिका स्वीकारणं फार गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की सुखी हा स्वभाव सोड कर. म्हणजे सुखाचा, शारीरिक सुखाचा अनुभव सोडून उपयोगपूर्वक चारित्र्य में उद्यमशील होना चाहिए. मन वचन काय याचा उपयोगपूर्वक. मला कशामध्ये उद्यमशील म्हणजे प्रयत्नशील पुरुषार्थ केला पाहिजे चारित्र्यामध्ये. आणि त्यालाच, त्या उद्यमशीलतेलाच तप म्हणतात. म्हणून इसलिए चारित्र की आराधना में तप का अंतर्भाव किया गया है. चारित्र्याच्या आराधनेमध्येच तपाचं काय केलेलं आहे, तर अंतर्भाव केलेला आहे. आराधना के भेदों का उपसंहार एवं सर्वोत्कृष्ट सार. चारित्रम पंचमं सारो ज्ञान दर्शन यो पर सारस्तस्यापि निर्वाण मनुत्तर मनश्वरम. पांच प्रकार के चारित्रों में
पाचवा यथाख्यात चारित्र्य आहे. 5 प्रकारचे जे चारित्र्य आहेत, कोणतं कोणतं? चारित्र्य सांगितलं, संयमाचे भेद चालू आहे तिथं. यथाख्यात म्हणून पुढं नाव वाक्य लिहिले. 5 प्रकार के चारित्रों में 5वां यथाख्यात चारित्र्य. शास्त्र लिहिलंय काय आणि आपण उदाहरण देतोय काय? सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, सूक्ष्म संप्राय आणि यथाख्यात चारित्र्य, ह्या 5 चारित्र्याची चर्चा तिथे लिहिलंय की पुढं 5वा चारित्र्य भेद यथाख्यात म्हणून. तर ह्या 5वां यथाख्यात चारित्र्य आहे. अतः कहा गया है कि ज्ञान और दर्शन का सार 5वां यथाख्यात चारित्र्य है. ज्ञान आणि दर्शनाचं सार म्हणजे फलरूप काय आहे तर यथाख्यात चारित्र्य. और यथाख्यात चारित्र्य का सार्वोत्कृष्ट एवं अविनश्वर निर्वाण प्राप्त होना है. आणि यथाख्यात चारित्र्याचं फल काय आहे? यथाख्यात चारित्र्याचं सार काय आहे तर जे केवल ज्ञान आहे ते केवल ज्ञान आणि निर्वाण. त्या निर्वाण शब्दाच्या अगोदर काय लावलं? अविनश्वर, जे कधीही नाश होणार नाही, एकदा प्राप्त झालेलं ते अविनश्वर असं निर्वाणाची प्राप्ती आहे. म्हणून देश चारित्र्याचं फल सामायिक आणि छेदोपस्थापना चारित्र्य, त्याचं फळ परिहार विशुद्धी आहे. सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी आणि सूक्ष्म संप्राय म्हणजे 10वं गुणस्थान. 10व्या गुणस्थानाचं फळ काय आहे? यथाख्यात चारित्र्य. यथाख्यात चारित्र्याचं फळ काय आहे? मोक्ष. मग आम्हाला ते जर मिळणार नसेल पुढचं, आता आचार्याने काय सांगितलं, किती जरी सामायिक आणि छेदोपस्थापना हे चारित्र्याचं पालन केलं तर वर्तमानमध्ये परिहार विशुद्धी किंवा सूक्ष्म संप्राय मिळणार नाही. काही केलं तर मिळणार नाही. पण पुढल्या ह्याच्यात वर्तमानाच्या फळाचा प्रभाव पुढं असणार आहे. पण वर्तमानमध्ये देश चारित्र्याचं जे फळ आहे, दीक्षा, ती तर मिळायला पाहिजे का नको? काय नको? पंचम कालाचा प्रभाव, जन्माच्या अपेक्षेने मी मिथ्यात्वात जन्मलो इथपर्यंत ठीक आहे, पण मरताना पण मिथ्यात्वातच मरत लागलो तर दोष है. जन्मते समय कीचड़ में जन्मना कोई दोष नहीं है. जन्म के समय कीचड़ में जन्मना कोई दोष नहीं है, लेकिन मरते समय में कीचड़ में ही रहकर मरना ये हमारा दोष है. तसे जन्मताना मिथ्यात्वात जन्मलो याचा दोष पंचम कालाचा प्रभाव आहे. पण मरताना पण मिथ्यात्वातच मरायला पाहिजे हे पंचम कालाचा दोष नाही. ते आमच्या पुरुषार्थहीनतेचा संबंध आहे. तसं आम्ही घेताना प्रतिमा घेतलो इथपर्यंत ठीक आहे, जगताना प्रतिमेसहित जगलो, पण मरताना पण प्रतिमेत सहितच मरायचं म्हणजे मग पुरुषार्थ काय आमचा झाला? आणि चारित्र्याचं फळ तर प्रतिसमय आपली वृद्धी व्हायला पाहिजे, आपल्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. आणि ती होतच नसेल तर मग जे व्रत आम्ही स्वीकारलोय त्या व्रतामध्ये जर वृद्धीच होणार नसेल, त्याचा आनंदच येणार नसेल, मला पगार वाढ होण्याची इच्छा जशी नोकरी करताना असते, वेळ वाढवून चालणार नाही पण पगार वाढला पाहिजे. 8 तासाचे 9 तास केलं तर कंपनी चालणार नाही, पण 9,000चं 10,000 मग झालं पाहिजे. तिथं जशी अपेक्षा आहे
तसं धर्मात आमची अपेक्षा का वाढत नाहीत? माझ्या व्रतामध्ये, माझ्या परिणामांच्या मध्ये, माझ्या गुणांच्या मध्ये वृद्धी व्हायला पाहिजे. लोक समाधानी फार असतात, लक्षात ठेव. एक एक जण आम्हाला वेळ कमी करा, पगार वाढवू नका, खरं आमचा वेळ कमी करा, म्हणजे जेणेकरून आमचा वेळ आम्ही आमच्या धर्मध्यानामध्ये घालवीन, असे म्हणणारे एक एक श्रावक होऊन गेले. म्हणून या ठिकाणी सांगितलं की जे आम्ही कार्य करायला लागलोय त्याचं फळ जर मिळणार नसेल, एक तर कार्य चुकीचं आहे, नाहीतर एक तर धर्म चुकीचा आहे. मग धर्म चुकीचा असू शकतो काय? मग याचा अर्थ कोण चुकीचा आहे? आपण स्वतः चुकीचा आहे, पण आपण ते करायचं नाही. आपल्यात पुरुषार्थ होत नाही. चारित्र का सार निर्वाण है, ऐसा क्यों कहा गया है? उत्तर, केवल ज्ञान और केवल दर्शन 13वें गुणस्थान में और सर्वोत्कृष्ट यथा क्या चारित्र 14 गुणस्थान के अंत में होता है. उसके होते ही निर्वाण हो जाता है. इसलिए ज्ञान और दर्शन का सार यथा क्या चारित्र है तथा उस सार रूप चारित्र का भी सार निर्वाण कहा गया है. म्हणजे दर्शन आणि ज्ञान, जे केवल ज्ञानाशी संबंधित तिथे घेतलं, केवल दर्शन आणि केवल ज्ञान याचं सार काय आहे? यथाख्यात चारित्र. आणि सर्वोत्कृष्ट यथाख्यात चारित्र कुठं असते? 14व्या गुणस्थानाच्या शेवटला. म्हणजे केवल दर्शन आणि केवल ज्ञानाचं सार 14व्या गुणस्थानाचा शेवट आहे. आणि 14व्या गुणस्थानाच्या शेवटच्या, काल मी परवा काय प्रश्न विचारलो होतो, मोक्षाचं वास्तविक साक्षात्कारण काय आहे? 13व्या नाही, 14व्या गुणस्थानातले शेवटचे परिणाम. तसं उत्कृष्ट यथाख्यात चारित्र्याला साक्षात्कारण काय आहे? केवल दर्शन आणि केवल ज्ञान. म्हणून या ठिकाणी चारित्र्याचं सार निर्वाण असं सांगितलेलं आहे. दुःख के कारणों को दूर करना ज्ञान का फल है. महत्वाचा विषय आहे. जर मला आणि तुम्हाला ज्ञान झाले असं वाटत असेल, पण दुःख आणि आकुलता जर कमी झाली नसेल, संपणार नाही. पंचमकाल आहे, संपणार शक्यच नाही, कारण ते तर भगवंतांचं रूप आहे. पण कमी तर झालं पाहिजे की नाही? कमी पण होऊन उपयोग नसलं तर मग काय? चक्षुर दृष्टेर्मत सार सर्पादीनां विवर्जनम व्यर्थी भवति सा दृष्ट्वा विवरे पतत सत. सज्जन आणि दुर्जनांच्या मध्ये फरक आहे. अशोक मामा, सज्जन लोक जीव जायचं जरी वेळ आली तरी अधर्म आणि नियमांना तोडत नाहीत. दुर्जनांना स्वतःचं स्वार्थ सिद्ध करण्यासाठी धर्म आणि अधर्म यातला फरकच कळत नाही. चेअरमन, ज्यावेळेला 5 पांडव आणि कौरव सगळेजण गुरुकुलमध्ये शिकून परत आले, धृतराष्ट्राला नुसतं एकच वाटत होतं, माझा मुलगा त्या सिंहासनावर बसला पाहिजे. पण भीष्म आणि विदुर ही 2 त्याच कुरुवंशातली मेन होती.
पण त्यांना वाटत होतं की कुरुक्षेत्राच्या सिंहासनावर योग्य राजकुमार बसावा. त्यांनी कधी पांडवच बसायला पाहिजेत किंवा कौरव म्हणजे पांडवाचे पुत्र बसायला पाहिजेत किंवा कौरवाचे पुत्र बसायला पाहिजेत असा कधीही विचार केला नाही. ती दोघं म्हणत होती योग्य पुत्र बसला पाहिजे राजकुमार. पण धृतराष्ट्राला केवळ दुर्योधनच बसावं असं वाटत होतं. आणि मग याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी ज्यावेळी गुरुकुलमध्ये शिकून आले त्यावेळी त्यांची परीक्षा घेऊन मग कोण योग्य आपण ठरवायचं ठरवले. पण त्याच्यात पण शकुनी, तो द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा ह्या सगळ्यांनी एवढी मायाचारी केली. त्या सगळ्या मायाचारीमध्ये सुद्धा दुर्योधन फक्त नकुल, सहदेव इथपर्यंत विजयी झाले. पण ज्यावेळी युधिष्ठिर आला, धर्मराज, त्यावेळेला दुर्योधनाला युधिष्ठिर काय झाला, वरचढ झाला. पण मायाचारी, कपटाचारी असतात लोक, ती प्लॅनिंगबद्दलच काम असतं त्यांचं. पण ते काही मिनिटासाठी सुख मिळू शकतं, काही काळासाठी सुख मिळू शकतं, शाश्वत सुख त्यांना मिळत नाही. त्यावेळेला ज्यावेळी तो अति भारी व्हायला लागला युधिष्ठिर, त्यावेळेला मग यांची मायाचारी चालू झाली, कपटाचार. त्यावेळेला माताजी अधर्माचा कसा आधार घेतला जातो बघा. त्यावेळेला दुर्योधन म्हणतो कोणाला, युधिष्ठिरला, त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी. आणि ह्याच्यातच आपण बरोबर सापडतो आणि आपलं लक्ष विचलित होतं आणि मग आपला क्रोध येतो आणि मग आपण आवेशाच्या भरात आपल्या समाधानासाठी चुकीचं काम करतो. ज्यावेळी युधिष्ठिर भारी झाला हे लक्षात आलं त्यावेळी दुर्योधन म्हणतो तू नक्की माझ्यापेक्षा शक्तिशाली आहेस हे मी आता स्वीकारतो, पण नेमकं तुझ्यात रक्त कुणाचं आहे ते तर सांग. कारण आम्हाला तर ऐकून माहिती आहे की तुझ्यात तर पांडूचं रक्त नाही आणि तुझी चारित्र्यहीन आई दुसऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला 5 जणांचा जन्म केलेली आहे. मग नेमकं तुझ्यात तर रक्त कुणाचं आहे, हे सामर्थ्य तुझ्यात कुणाचं आहे ते सांग असं म्हणून भावनिक करून त्याला लक्ष काय करतो, विचलित करतो. आता आईबद्दल ऐकल्यावर कुणाला सण होईल. युधिष्ठिर क्रोधित होतो आणि त्या क्रोधाच्या भरात परत एकदा दुर्योधनचा पराभव करून त्याला खाली पाडतो. पण सगळ्यात धर्मनीतिवान युधिष्ठिरच होता. तो त्या ठिकाणी म्हणतो आजची जी स्पर्धा आहे ती नीतिपूर्वक आहे. इथं क्रोधाला स्थान नाही, तिथं सामर्थ्याला स्थान आहे. पण तुम्हाला क्रोध निर्माण करून दिलास, तुम्हाला काय निर्माण करून दिलास, क्रोध निर्माण केलास. आणि हे माझ्या कुठं तर अधर्माचा आधार आहे आणि मी अधर्म करणार नाही म्हणतो आणि त्याला सोडतो आणि वळतो. तो मागं वळल्याबरोबर दुर्योधन म्हणतो तुझ्यासाठी अधर्म आहे, माझ्यासाठी नाही म्हणतो आणि त्याला खाली पडतो आणि मी जिंकलो असं सिद्ध करतो. पण त्या दुर्योधनाचा सुख आणि आनंद किती वेळ असतो, जास्त काळापर्यंत नसतो. तो अधर्माचा आधार घेणारे फार काळापर्यंत समाधानी नसतात, आनंदी नसतात आणि त्यांचा विजय फार काळासाठी पण नसतो. म्हणून आपण आपल्यासारखे स्वभाव जे असतात, माझ्यासारखे, चेअरमन सारखे, ह्या स्वभावाच्या लोकांना समोरची लोक आवेशात आणण्याचा प्रयत्न करतात. कशात आणण्याचा, आवेशात. आपण यायचं नाही आवेशात. आपला विश्वास धर्मावर असला पाहिजे, आपला विश्वास आपल्या भगवंतांच्यावर असला पाहिजे, आपला विश्वास
आपल्या आईवडिलांच्या संस्कारावर असला पाहिजे. त्यामुळे समोरची अनीती करू देत, मला अनीती करायचं नाही. अनीतीनं मिळवणाऱ्यांची संपत्ती त्यांच्या उपयोगाला येत नाही. अनीतीनं मिळवलेलं वैभव, राज्य, संपदा, प्रतिष्ठा, पद, सन्मान फार दिवसाचं नसतं. नीतीपूर्वक मिळवायला थोडं कष्ट आहे, पण ते शाश्वत आहे. त्यामुळं संघर्षमय जीवन का उपसंहार हर्षमय होता है, ह्या आचार्यशींच्या वाक्यावर आपला विश्वास असला पाहिजे. म्हणजे ज्याचं जीवन संघर्षमय असतं, ज्याच्या जीवनामध्ये परिश्रम आणि कष्ट असतात, त्याच्या जीवनाचा जो शेवट असतो, शेवट तो आनंदमय होतो. म्हणून पांडवांचं जीवन संघर्षमय होतं, पण धर्ममय होतं. त्यामुळे त्यांचा शेवट आपल्या जैन धर्माप्रमाणे तिघांचा मोक्षानं झाला, दोघांचा सर्वार्थ सिद्धीमध्ये गेले, पण नियमानं पुढल्या भावात ते मोक्षाला जाणार आहेत. आनंदमय झाला. पण कौरव आणि कौरवांना साथ देणारे म्हणजे अधर्म आणि अधर्माला प्रोत्साहन देणारे यांचा एकाचाही शेवट चांगला झाला नाही. हे एकदा ज्ञान आम्हाला झालं, मी ज्ञानाकडे चाललोय परत. हे एकदा जर गुरूंच्या वाक्यावर आपला जर विश्वास बसला तर मग आपल्या जीवनामध्ये आनंदच आनंद येतो. आचार्य सन्मती सागर महाराज माझ्या समोर तर एकदा, माझ्या माघारी दोनदा लोकांना म्हणत होते. काही लोक माझ्या स्पष्ट स्वभावाची तक्रार घेऊन गेले तर आचार्यशींना जाऊन एकाचं दोन सांगणार. त्यावेळी आचार्यशी म्हणणार, चंद्रपूर सागर महाराज आमच्या संघाची तलवार आहे, ती तोडत जरी असली तर ती चकाकते. ती सोन्याची तलवार आहे, ती चकाकणारी तलवार आहे. त्यांचं महत्व आज नाही, भविष्यात तुम्हाला कळेल. ती धर्माच्या ठिकाणी चकाकते आणि अधर्माच्या ठिकाणी तोडायचं काम करते. हे दोन्ही काम करते. त्यामुळे मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. हे एका चातुर्मासात माझी तक्रार घेऊन जाणाऱ्या लोकांना त्यांच्याच गावातल्या लोकांच्या पुढं आचार्यशी म्हटले होते. आनंद घेतला पाहिजे. त्यावेळी आचार्यशींचा चातुर्मास बाहुबलीमध्ये होता आणि माझा चातुर्मास अन्य गावात होता. काही लोकांचा इगो हर्ट झाला. इगो, ज्ञानी धार्मिक चांगल्या लोकांचा इगो हर्ट झाला. कारण मंदिरात न येणारी लोक मंदिरात या लागली, चौका न लावणारी लोक चौका लावा लागली, स्टेज पासून 50 फूट लांब राहणारी लोक स्टेजवर येऊन माईक घेऊन बोला लागली. मग आता कायम आम्ही दोघं तिघांशिवाय काही चालत नव्हतं, आता आमच्याशिवाय गावाचं चाला लागलं. हे 2-3 लोकांचा हर्ट झाला आणि ती जाऊन बाहुबलीत आचार्यशींचा चातुर्मास असताना माझ्याबद्दल सांगायला लागली. त्यावेळी तिथं असणारी लोक मला येऊन सांगितली की बघा, तुमच्याबद्दल आचार्यशींना एवढी लोक येऊन सांगत होती, खरं आचार्यशी तुमच्याबद्दल असं तिथं वाक्य वापरले असतात आपल्याला. आणि त्यावेळेला अजून पण माझ्याकडे ज्ञान नाही. मी मोठ्यांचं ऐकून जेवढं ग्रहण केलं तेवढंच सांगतोय. अजून माझ्याकडे फार ज्ञान आहे नाही, माझ्याकडे थोडं ज्ञान आहे, पण थोडा तरी प्रभाव माझ्यावर झाला पाहिजे. म्हणून ज्ञानाचं फळ काय आहे? ज्ञानाचं फळ आहे ईर्षेपासून दूर व्हायला पाहिजे, मत्सरापासून दूर व्हायला पाहिजे, द्वेषापासून दूर व्हायला पाहिजे. म्हणून कर्णाकडे सगळ्यात जास्त ज्ञान होतं, पण त्या ज्ञानाच्या मागं अहंकार, ईर्ष्या आणि चुकीची महत्वाकांक्षा लपली होती. म्हणून त्याचं ज्ञान उपयोगाला आलं नाही महत्वाच्या समयाला. म्हणून इथं आचार्य सांगतात की ज्ञान झाल्यानंतर ज्ञानाचं फल काय?
तर दुःखापासून दूर राहण्याचा आहे. म्हणून इथं सांगतात चक्षुर्दृष्टेर्मतसार. झाले वाचलोय. चक्षु से देखने का सार सर्प आदि से दूर रहना है. देख कर भी आगे विद्यमान सर्प आदि के बिल में गिरने वाले मनुष्य की आंख व्यर्थ है. डोळ्यानं दिसल्यानंतर सुद्धा समोर साप आहे, सापाचं बीळ आहे, हे दिसल्यानंतर सुद्धा कोण बुद्धिवान व्यक्ती त्याच्यात हात घालेल का? घालणार नाही. तसं बुद्धिवान ज्ञानी लोक क्रोधाला कली साप, अत्यंत विषारी साप मानतात. आणि म्हणून जितकं शक्य असेल तितकं क्रोधापासून लांब जाण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. त्यावेळी आमच्या साधूंचं ज्ञान फलीभूत व्हायला लागलेलं आहे असं सिद्ध होतं. पंचम काल आहे. अन्यायाच्या विरुद्ध कधी तर बोललं पाहिजे, पण स्वतःवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध बोलणारा साधू संयमाच्या कुटीत येत नाही. धर्म, अन्य साधू, देवशास्त्र, गुरु यांच्यावर अन्याय होत असेल तर यदा कदाचित कधी तर त्याला बोलावं लागेल. कारण आचार्य शांतीसागर महाराजांनी एक वाक्य सांगितलं. ते वाक्य आचार्य भगवंतांनी मूकमाटी ग्रंथामध्ये लिहिलं. ते निर्वेक सागर महाराजांनी 2009 सालाला शिबिरामध्ये बाहुबलीच्या मूकमाटीचा क्लास शांतीसागर हॉल, ते हॉल शांतीसागरच आहे ना का? शांतीसागर हॉलमध्ये ते वाक्य सांगत होते. त्या ठिकाणी त्यांनी वाक्य वापरलं होतं, सज्जनता को भी कभी कभी आवेश में आना पड़ता है, अन्यथा दुर्जनता का साम्राज्य बढ़ जाता है. जो सज्जनता के लिस्ट में इष्ट माना नहीं गया. म्हणजे सज्जन लोकांना सुद्धा कधी कधी आवेशामध्ये यावं लागतं, अन्यथा दुर्जनताचं साम्राज्य वाढतं. म्हणून आपल्या ग्रंथात सुद्धा सांगितलेलं आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी श्रावकांच्या अपेक्षेनं, आमच्या अपेक्षेनं आम्हाला सहनच करायला पाहिजे. पण स्वतःवर होत असेल तर, पण आपल्या सोबत इतरांच्यावर जर अन्याय होत असेल आणि तरी सुद्धा आपण शांत बसायला पाहिजे, सहन करायला पाहिजे, अशी जर आजच्या तथाकथित स्वयंघोषित विद्वानांचं जर मत असेल तर मग 9 ऑगस्टला येणारा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्याचं सौभाग्य ह्या काळात तुम्हाला आणि मला मिळालंच नसतं. कारण विष्णुकुमार मुनी महाराजांनी स्वतःवरचा उपसर्ग दूर करण्यासाठी आवेशात आले नाहीत, त्यांनी त्यांचं पद सोडलं नाही, तर अन्य मुनी महाराजांचा उपसर्ग दूर करण्यासाठी स्वतःच्या पदाची सुद्धा त्यांनी काळजी केली. मग विष्णुकुमार मुनी महाराजांना काही कळत नव्हतं. चंद्रपूर सागर महाराजांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिरपूरच्या रक्षणासाठी बोलताना त्यांचा संयम सुटला. संयम माझा कधीच सुटत नाही, संयम सुटत नाही. पण समोरच्यांना प्रेमाची भाषा जर समजत नसेल आणि त्यांनी भगवंतांच्यावर सुद्धा उपसर्ग जर करत असतील तर मुनी महाराजांच्यावरचा उपसर्ग दूर करण्यासाठी जर विष्णुकुमार मुनी महाराज स्वतःच्या पदाचा त्याग करू शकतात, तर मग आमच्यासारखी पंचम कालातले सर्वसामान्य साधू भगवंतांच्यावर उपसर्ग होत असताना, गुरूंच्यावर उपसर्ग होत असताना मग स्वतःचा पदाचा विचार करतील का? इथं जे ज्ञानाचं फळ आहे ते स्वतःसाठी सांगितलं.
पण आपल्या देशावर भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे की देशावर संकट ज्यावेळी येतं त्यावेळेला साधू संतांना सुद्धा हातामध्ये शस्त्र घ्यायला सांगितलं. कशासाठी सांगितलं? का सांगितलं? कारण देश सुरक्षित असेल तर धर्म सुरक्षित आहे, आणि धर्म सुरक्षित असेल तर संस्कृती सुरक्षित आहे, आणि संस्कृती सुरक्षित असतील तर भविष्यातले साधू संत सुरक्षित आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा शास्त्र ठेवून शस्त्र हातात घ्यायला सांगितलं. क्षुल्लक मुनी महाराजांच्या पर्यंत साधूंना शस्त्र घेण्याची परवानगी देश आणि धर्मावर संकट आल्यावर सांगितलं. म्हणून जिथं परमपूज्य आचार्य वर्धमान सागर महाराजींच्या सत्संगाचा चातुर्मास आनंदपूर्वक संपन्न होत आहे, त्या श्रवणबेळगोळ क्षेत्राचा सेनापती चामुंडराय, राजा चामुंडराय, तो शास्त्रामध्ये प्रवीण होता, शस्त्रामध्ये प्रवीण होता, धर्मक्रियेमध्ये प्रवीण होता, आणि आपल्या सेवा प्रजेला प्रेम देण्यामध्ये प्रावीण्य होता. तो सगळ्या गोष्टीत, राजाला सगळ्या गोष्टीत प्रावीण्य असणं गरजेचं असतं. तसं साधूंना सगळ्या अनुयोगामध्ये प्रावीण्य असणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळी हे फळ ज्ञान मला मिळालं, ज्ञानरूपी वृक्ष ज्यावेळी आम्ही निर्माण करतो त्यावेळी आमच्याकडं सुख, शांती, आनंद, समाधान रूपी फळं लागलीच पाहिजेत. जर ते फळ लागत नसेल, कोणी गैरसमज करायचं नाही उदाहरणाचा, पण शास्त्राप्रमाणे सांगतोय. कोणाचं मन दुखवण्याच्या भावना नसतात, पण शास्त्र सांगतं स्त्री कितीही सुंदर असू दे, स्त्री कितीही सुंदर असू दे आणि कितीही सौंदर्य आणि आभूषणांनी युक्त असू दे, त्या स्त्रीच्या कपाळावर कुंकू म्हणजे ती प्रतिवता, ती सौभाग्यवती नसेल, आणि त्या स्त्रीच्या गर्भातून एखादा जीव उत्पन्न, मग मुलगा असू दे मुलगी असू दे, जीव उत्पन्न होत नसतील तर त्या स्त्रीचं स्त्रीत्व व्यर्थ आहे असं व्यवहारामध्ये म्हटलं जातं की नाही. स्त्रीची शोभा ही तिच्या सौभाग्यावर आणि तिच्या संतती उत्पन्न करण्याच्या योग्यतेवर असते. तसं वृक्ष कितीही मोठं असू दे, पण जे वृक्ष खाण्यासारखी फळं, ऐकायला का झोपालाय, खाण्यासारखी फळं आणि बसण्यासाठी सावली देत नसतील तर त्या वृक्षांची किंमत शून्य असते. तसं जे साधू किंवा जे ज्ञानी, ज्या जीवाला ज्ञान झाल्यानंतर स्वतःला आनंद देणारी फळं आणि आपल्या सान्निध्यात येणाऱ्यांना आनंद देणारी सावली, स्वतःसाठी खाण्यासाठी फळं आनंदाची आणि इतरांना शांती देणारी सावली देणार नसतील तर ते ज्ञान सुद्धा त्या विद्वानासाठी ते ज्ञान व्यर्थ आहे असं जिनेंद्र भगवंतांच्या आगमामध्ये सांगितलं. म्हणून ज्ञानी विद्वान व्यक्ती, शाना व्यक्ती साप त्या बिळात गेलेला बघून जसं बिळात हात घालत नाही, तसं क्रोधामुळं माझं वाईट होणार आहे हे माहीत असून सुद्धा क्रोधाला अंगीकार करणार नाही. हेच त्या ज्ञानी विद्वान साधूचं ज्ञानाचं फळ आहे. आणि ते आपल्याला आहे की नाही ज्ञान, तेवढं ज्ञान आपल्याकडे झाले की नाही. द्रव्य ज्ञान झाले, पण भावज्ञान व्हायचं असेल तर आम्हाला त्याला अंगीकार करणं अत्यंत गरजेचं आहे असं शास्त्र सांगतो. मग प्रश्न केला विभूतींनी, सम्यक दृष्टि को चारित्र और तप की आराधना क्यों आवश्यक है? मग उत्तर देतात आचार्य भगवंत, जैसे नेत्र से देखते हुए भी
सावधानी रूप आचरण न हो तो वह व्यक्ति गर्त में गिर जाता है, वैसे ही श्रद्धा और ज्ञान रूप नेत्र होते हुए भी चारित्र रूप सावधानी न होने से जीव संसार रूप गर्त में गिर जाता है। आंधळ्या व्यक्तीच्या हातामध्ये दिवा असताना सुद्धा तो पडला डबऱ्यात तरी लोक त्याला नावं ठेवत नाही। ऐकायला का झोपालाय? आंधळ्या व्यक्तीच्या हातात दिवा असताना सुद्धा जर तो डबऱ्यात पडला तरी लोक त्याला नावं ठेवत नाहीत, पण दिसणाऱ्या व्यक्तीच्या हातात दिवा नसताना, बोलू नका, दिवा नसताना सुद्धा पडायचं तर लई लांबची गोष्ट आहे, नुसता ठेच जरी लागली तरी त्या डोळस व्यक्तीला लोक नावं ठेवतात। काय करतात? नावं ठेवतात। आता आपण ठरवायचं आंधळा एका डोळस, बसा तिथंच बसा, स्वाध्याय करूया। हां, मी काय सांगितलं वाक्य? आंधळा व्यक्ती दिवा घेऊन जरी पडला डबऱ्यात तरी लोक त्याला नावं ठेवत नाहीत, पण डोळा असणाऱ्या व्यक्ती पडायचं लई लांबची गोष्ट आहे, नुसता ठेच जरी लागली तरी लोक त्याला काय करतात? नावं ठेवतात। तशी ही लोक पडली तर फार काय विषय घ्यायचं, विचार करण्याचं काही काम नाही का? ही चारित्र्य तांत्रिकच आहेत, यांच्यावर चारित्र्य नाहीच। त्यामुळे ज्ञानाचा दिवा घेतली जरी हातात असली तरी फार पडली तरी महत्वाचं नाही, पण तुमच्या आमच्यासारख्यांना ठेच जरी लागलं, ठेच तरी सुद्धा चर्चा होते। त्यामुळं आपण लोकांनी फार सावधानीपूर्वक काळजीपूर्वक जगलं पाहिजे। आमच्या सुद्धा काही चर्चा करत असताना, आमच्या काही गोष्टी करत असताना खुलीच्या आत आमच्याकडून सुद्धा काही चुका होतात। मी अगदी खुलेआम सांगतो, आमच्या काही चुका होत नाही तसं नाही, आम्ही पण चुकतोय, पण आम्ही खुलीच्या आत चूक करतोय किंवा होते म्हणून आम्ही खुलीच्या बाहेर आल्यावर कसं पण वागायला लागलो तर चालेल? आमच्या लोकांना हेच कळना। आमची लोक काय म्हणतात? संस्था, संघ किंवा ज्यावेळी वैयक्तिक आम्ही बसतोय ते महाराज असं असं करतात, असं असं करतात, मग आम्ही जरा बाहेर जरा असं वागलो तर काय बिघडतंय? फार मोठा दोष आहे। याचा अर्थ मी खुलीच्या आत करतोय तो दोष नाही असं नाही, तो दोष आहेच। म्हणून काय आपण बाहेर येऊन कसं पण वागून चालणार नाही, लक्षात ठेव। माझे उदाहरण व्यवहारातले असतात, त्याचा अन्यथा कुठं काढायचं नाही। एखादी स्त्री आपल्या पतीसमोर कसं जरी वागू शकली असली, कोणतीही वस्त्र घालून पतीसमोर जाऊ शकते, याचा अर्थ ती स्त्री चौकटीच्या बाहेर फाटकी कपडे सुद्धा घालून जाऊ शकत नाही। ही स्त्रीची मर्यादा आहे, या स्त्रियांच्या मर्यादा आहेत। तसं आपण साधू, व्रती, अनुव्रती, देशव्रती लोकांच्या या मर्यादा आहेत। आपण खुलीमध्ये कसंही वागलो तर बाहेर वागून चालणार नाही। तुम्ही अभ्यास रूपामध्ये तुमच्या बंद खोलीमध्ये तुम्ही मुनित्वाचा अभ्यास करत असाल म्हणून तुम्हाला लंगोटीवर अंगणात फिरण्याचा अधिकार नाही। प्रत्येकाच्या मर्यादा या खोलीतल्या आणि खोलीच्या बाहेरच्या ठरलेल्या आहेत। आज चांगल्या गोष्टीसाठी मी संघात जरी काही गोष्टी चिडाचिडी किंवा तुम्हाला समजावून सांगण्यासाठी काही वेळा आम्हाला करावं लागतं, मी
तुमच्याबरोबर करतो म्हणून ती व्यवस्था मला बाहेर करून चालणार नाही. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास द्रव्य, क्षेत्र, काल, भाव आणि भव या सगळ्यांच्या मर्यादा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आहेत, लक्षात ठेव. आमच्या संघातले, माझ्या घरातले एक साधू चुकले, अशोक मामाला अजिंक्य आणि महावीर चुकला तर अशोक मामाला, महावीरला, अजिंक्यला एक कानपाडी मारायचा अधिकार आहे, पण शेजाऱ्याच्या घरातलं पोरगं चुकलं तर मारायचा अधिकार आहे? अधिकार नाही आपल्याला. आपला अधिकार आपल्या परिवारापुरता आहे, परिवाराच्या अन्य नाही. चांगल्या भावनेनं सांगू शकता पण मारू शकत नाही. तसं सांघिक व्यवस्थेमध्ये संघात जी व्यवस्था असते ती आम्ही बाहेरच्या दुसऱ्या संघावर आम्ही करू शकत नाही, लादू शकत नाही. असं प्रत्येकाच्या मर्यादा द्रव्य, क्षेत्र, काल, भावरूपी मर्यादा ठरलेल्या आहेत. म्हणून आपण इथं काय सांगायचं आहे आचार्यांना की आपल्याला प्रत्येक ठिकाणी वागताना विचारपूर्वक, काळजीपूर्वक वागलं पाहिजे. संघात एक तुम्ही एकमेकाला ब्रह्मचारी, ब्रह्मचारिणी चेष्टेत, विनोदात किंवा एकत्र कुटुंबात राहताय म्हणून तुम्ही अधिकारानं थोडं इकडं तिकडं काहीतरी बोलताय. संघात बोलताय म्हणून चौक्यात आम्ही श्रावकांना बोलायला लागलो तर, चौक्यात आम्ही श्राविकांच्यावर अधिकार गाजवायला लागलो तर, त्यांच्यावर बोलताना आवेशात येऊन बोलायला लागलो तर, आपल्या घरात चालतंय म्हणून दुसऱ्याच्या घरात चालत नाही, लक्षात ठेवा. म्हणून जी कुलवान स्त्री असते, जिच्यामध्ये कर्तव्याचं मातृत्व भरलेलं असतं. ऐकायला लागलं का? झोपालाय डॉक्टर मॅडम? तुमची आई कर्तृत्वानं भरलेलं जर मातृत्व तिच्याकडे असेल तर बेडक्याला जाताना तुम्ही ज्या दिवशी गेला, गळ्यात हार, हातात काय घरून ते फुलाचं असते की ते लग्नात देते ते, हां, गुच्छ, मंडोळी काय सगळं बांधून गेला, त्या दिवशी तुमची आई तुम्हाला काय सांगणार? ते तिच्यात आईचं कर्तृत्व असेल, कर्तव्य असेल तर, बघ तू आता तेजू इथं आमच्या घरात होतीस, तू आमची लाडकी होतीस, तू कसं पण वागलीस, कसं पण बोललीस, काही जरी केलीस तरी ते हितं चालत होतं. आता तू सासरला चाललीस, आता तुला तिथं तसं वागून चालणार नाही. इथं मी जरा काय तर बोललो तर तू मला उरपाट बोलू शकत होतीस, पण तिथं आता तुला सासूला बोलून चालणार नाही. तू इथं तुझ्या वडिलांच्यावर अधिकार गाजवत होतीस, पण तुला आता सासऱ्यावर अधिकारानं मागून चालणार नाही. तुला तिथं काय करायला पाहिजे? सहनच ही शिकवणारी तुझी खरी आई. वाटतं भ्यायचं नाही, कोतीच्या समग्याची बुरगी आहेस तू. आपल्याला तर काय टॅबिलायझर नाहीच मध्ये, डायरेक्ट आकडाच आहे आपल्यात, हाय व्होल्टेज आहे. त्यांनी एक म्हटलं तर सोडायचं नाही, आपण 2 उत्तर द्यायचं. असं तुला शिकवली तर तुझी आई खरी कुठली? पहिलं शिकवणारी काय दुसरं शिकवणारी? पहिलं शिकवणारी. तसं गुरूंचं कर्तव्य आहे आपल्या शिष्यांना, आपल्या भक्तांना, आपल्या अनुयायींना. तुम्ही संघात बोलता म्हणून बाहेर बोलून चालणार नाही, समाजात बोलून चालणार नाही, श्रावक श्राविकांना बोलून चालणार नाही, अन्यथा अप्रभावनेला निमित्त झाल्याशिवाय ते राहणार नाही. म्हणून ज्ञान ज्या ठिकाणी आलं तिथं कषायांची मंदता होणं गरजेचं आहे. म्हणून इथं सांगितलं की नेत्र से देखते हुए भी सावधानी रूप आचरण न होतो वह व्यक्ति गर्त में गिर जाता है, वैसे ही श्रद्धा और ज्ञान रूप नेत्र होते हुए भी चारित्र रूप सावधानी न होने से जीव संसार रूपी गर्त में गिर जाता है. अतः वे ज्ञान और श्रद्धा भी व्यर्थ हो जाते हैं, क्योंकि मात्र श्रद्धा
तथा ज्ञान से मुक्ति नहीं होती। इससे यह सिद्ध होता है कि सम्यक्त्व तथा ज्ञान की आराधना के साथ चारित्र और तप भी अवश्य आराधनीय है। म्हणून माझ्या बाबतीत कोण किती जरी बोललं तर मी 99% कधी प्रत्युत्तर देत नाही। पण आचार्य विद्यासागर महाराज, आचार्य सन्मती सागर महाराज यांच्याबद्दल कोण काय बोललं तर अजून सहनशीलता एकदा दोनदाच होते, तिसऱ्यांदा थोडं सहनशीलता कमी होते। अर्थच काय, जर युधिष्ठिर सारख्या युधिष्ठिरला धर्मराजला आईबद्दल बोलल्यावर जर एवढं राग येत असेल तर मग आमच्या समोर आमच्या गुरूंच्या बद्दल बोललं, अन्य कोण जर आमच्या जैन धर्माबद्दल जर बोलले, मग धर्माबद्दल अपमान सहन करून घेणं जीवनभर जीव, धर्माचा अपमान आपल्या समोर कोण करत असतील तर धर्माचा अपमान ऐकून घेऊन, आई वडिलांचा अपमान ऐकून घेऊन जगणं जसं व्यर्थ मनुष्य तुम्हाला श्रावकांना सांगितलं, तसं साधूंना सुद्धा जिन धर्माबद्दल आणि आपल्या गुरूंच्या बद्दल कोण जर बोलत असतील तर ते सहन करून जगणं काही अर्थ नाही म्हणून सांगितलं। त्यामुळे माझ्याबद्दल बोलाले तर मी म्हणतो डिजिटल लावा, काय माझ्यावर फरक पडत नाही, पण गुरूंच्याकडं आणि धर्माकडं तिरकट डोळं सुद्धा करून बघायचं नाही, तिथं अपमान आहे तो। म्हणून या गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजेत आणि स्वतःसाठी, आणि ही ज्यावेळी आमच्याकडे येईल त्यावेळेस उपसर्ग आणि परिशह सहन करण्याची क्षमता आमच्यामध्ये येणार आहे। म्हणून ज्ञानाचं फळ हे स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखाला दूर करण्यासाठी निमित्त झालं पाहिजे। अव्याबाद सुख प्राप्त करने की प्रेरणा निर्वाणस्य सुखम सारो, निर्व्याबादं यतो नगम चेष्टा कृत्या ततस्तस्याम तदर्थं स्वहितैषिणा। मगाच धरणं दर्शन आणि ज्ञानाचं सार काय सांगितलं, यथाख्यात चारित्र, यथाख्यात चारित्र्याचं सार काय सांगितलं, मोक्ष, यथाख्यात चारित्र्याचं सार काय सांगितलं, मोक्ष, आणि मोक्षाचं सार आता सांगतात अव्याबाद सुख। अव्याबाद सुख म्हणजे कधीही बाधा नसणारं निरंतर असं चालणारं सुख, बाधारहित सुखाची प्राप्ती निर्वाणाचं सार आहे। निर्वाण का सार बाधा रहित और निर्दोष सुख है, अतः आत्मा का हित चाहने वालों को उस अव्याबाद सुख की प्राप्ति के लिए चेष्टा अर्थात पुरुषार्थ करना चाहिए। चेष्टा म्हणजे आपण करतोय ते नव्ह, सुपार्श आपण करतोय की एकमेकाची चेष्टा, त्याच्यामध्ये पाप लागतं, आणि हित जी चेष्टाचा शब्द आहे पुरुषार्थ, कार्य, क्रिया किंवा प्रयत्न, याला चेष्टा म्हणतात। तुम्ही करताय की आमच्या अक्षयची तीन चेष्टा आणि करताय की नाही, ती चेष्टा संसारातली ही दुःखाला पापाला निमित्त आहे। आणि हितो जो चेष्टा शब्द सांगितला तो प्रयत्न, धर्मात उद्यमशील होण्याचा प्रयत्न। तुमच्यात एकटाच शहाणा निघाला बघ संदेश, काल मी सांगितलो आठवड्यातनं एकदा तरी अभिषेक करायला पाहिजे, काल सांगितलं होतं कोणी, सांगितल्यावर आज तू सकाळी सवळं निसून आला आणि तू शाहू महाराज आता घराकडे जाऊन नाश्ता करून आत्ता आलास। उद्यमशीलचा अर्थ सांगायला लागलो, तू कर असं म्हणायचं नाही मला, म्हणजे चेष्टेचा अर्थ काय, धर्म कळल्यानंतर
धर्म सांगितल्यानंतर त्याला करण्याचा प्रयत्न करणे याचा शब्द चेष्टा अर्थ लावला. मग आपण करतोय काय चेष्टा? जी चेष्टा करायला पाहिजे ती करत नाही आणि जी चेष्टा करायला नको ती करतोय. बरोबर आहे काय? पण नको ती चेष्टा सोडून आता पाहिजे ती चेष्टा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून इथं सांगितलं की निर्वाणाचं सार बाधारहित आणि निर्दोष असं सुख आहे आणि ते आत्म्याचं हित करणार आहे. म्हणून आत्म्याचं हित अपेक्षित असणाऱ्या सर्व जीवांनी अव्याबाद सुखाच्या प्राप्तीसाठी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य ह्या रत्नत्रयाची चेष्टा म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. तर भविष्यात नक्की ते शाश्वत सुखाची प्राप्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. आराधना ही सबका सार है. रत्नत्रये यतो यत्न सा साध्याराधनागमे आगमस्य ततसार सर्वसैषा निरूपिता. रत्नत्रय में प्रयत्नशील होना चारित्र है. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र याला काय म्हणायचं? रत्नत्रय. तुम्ही कशाला रत्नत्रय म्हणताय? हम दो हमारे एक, त्याला रत्नत्रय. ते रत्नत्रय नव्हे ते तापत्रय आहे. ते रत्नत्रय नव्हे ते काय आहे? तापत्रय आहे. रत्नत्रय कशाला म्हणायचं? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. आणि त्या तापत्रयाच्या नादाला लागूनच गणेशवाडीवाल्यांची इच्छा लई आहे आमच्या काकूची. महाराजजी सगळं पालन करतोय, खरं प्रतिमा घ्यायचं धाडस होईना का? कधी कधी तर जरा गोव्याला जायला लागतंय, कधी कधी तर जरा इकडं जायला लागतंय. आता किती वर्ष त्या तापत्रयाची काळजी करायची? आता ही वेळ आपली आहे. आपण जीवनात किती अनुभव घेतलोय? कोणाच्या जीवनाची गॅरंटी आहे काय सांगा? आपण डोळ्यानं आपल्या पाहुण्यापैंचं जीवन बघितलो, आपल्या डोळ्यानं आपल्या परिवारात आपण अनुभव घेतलो काय घेतलो नाही? गॅरंटी आहे काय विषयाची कुणाची? आत्ता हाय म्हणूपर्यंत 2 मिनिटात लोक नसतात. हे आपण अनुभव घेतलोय की नाही? आपल्या परिवारात घेतोय, आपल्या घरात घेतलोय, आपण जगात घ्यायला लागलोय. आपल्या डोळ्याला रोज दिसायला लागले की नाही? बिचारी तुमची अध्यक्ष बाई चातुर्माच्या वेळची, हे पंचकल्याण पूजेच्या वेळची अध्यक्ष होती, ती किती कष्ट घेतली, किती काय केली, किती पूजेच्या वेळेला, पंचकल्याण पूजेच्या वेळेला साधूंची सगळ्यांची सेवा केली का नाही? सगळं केली. माहेरला सुट्टीला म्हणून गेली आणि ती परत आपल्या मुलांकडं, आपल्या नवऱ्याकडं आली सुद्धा नाही. खरं आहे काय खोटं आहे? काय त्या बिचारीचं कुठं व्यसन होतं काय होतं? पण हृदयविकाराचा झटका आला आणि गेली. मग एवढं आपल्या डोळ्याला दिसून आपल्यापेक्षा तरुण लोक आहेत म्हणूपर्यंत निघून गेले, तर अजून आम्ही आता गोवेवाले पोरं लग्नाला यायची जर आम्ही वाट बघत बसलो आणि मग मी प्रतिमा घेतो असं जर म्हणा लागलो तर कसं होणार सांगा? ऊर उसबर माड उनुलद खुत्त असं म्हणतात आणि आम्हाला वाटतंय असं गावचं उसबर करून तुम्ही स्वप्न, ध्येय, तुमचा आनंद तुम्ही सोडायला नको दुसऱ्यांच्यासाठी असं वाटतंय. म्हणून जरा लवकर शान झालायचा, जरा प्रयत्न करा. म्हणून इथं सांगितलं रत्नत्रय में प्रयत्नशील होना चारित्र है.
और आगम में चारित्र का सार आराधना का है. शास्त्रात चारित्र्याचं सार काय सांगितलं? दर्शन आराधना, ज्ञान आराधना, चारित्र आराधना, तप आराधना सांगितलं. आणि मग सर्व आगमों का सार भी आराधना आहे. सगळ्या जिनवानीचं सारच ह्या 4 प्रकारच्या आराधना करणं असं सांगितले. म्हणून आगम का भी और चारित्र का भी सार मात्र एक आराधना आहे. म्हणून आगमाचं आणि चारित्र्याचं सार काय आहे? आराधना. म्हणून ही मरणकंडिकेमध्ये 4 प्रकारच्या आराधनेचंच वर्णन सगळं कशासाठी केलंय? सगळं कशासाठी केलंय? त्याच्या आराधनेसाठी. पण आम्ही ती आराधना आपल्या स्वतःमध्ये असून सुद्धा विसरून गेलो. माझी मी म्हणजे कोण हेच विसरून गेलो. ऐकायलाय का झोपालाय? ऐकायलाय. तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. आम्ही लहानपणी शाळेत असताना आम्हाला एक गोष्ट होती, धडा होता. धडा ती माताजींना बघून आठवला. सांगू काय? नको तर राहू दे जरा. सांगू? मामा की ऐनक असं होती का नाही गोष्ट? धडा आम्हाला तर होतं, तुम्हाला होतं का नाही? मी नाही होतं की नाही? असं चष्मा तू इथं ठेवतोय. मामा की नाना काय होतं मला माहित नाही. ऐनक असं चष्मा इथं ठेवणार आणि त्याला एकदम वाचायचं हे झालं. मग तू एकदम वाचायसाठी उठला आणि त्याला चष्माच घावना. गावभर म्हणजे सगळीकडे चष्मा हुडकतोय. शेवटी वैतागून बसतोय तर का घरातला व्यक्ती येतोय आणि ते होतोय असं चेहरा निराश करून का बसलाय? तर 1 तास झालं मला पुस्तक वाचायचं आहे. मग का वाचना? तर माझा चष्माच घावना. मग तो म्हणतोय तुमच्या डोक्यावरच तुमचा चष्मा आहे. आता माताजी तसं ठेवल्या होत्या ते बघून मला आठवलं. मामा की आई ना कधी काय आठवलं मला याची काही गॅरंटी नाही. पण योग्य वेळेला आठवतंय एवढं तर जरा पुण्य आहे म्हणायचं. तसं चष्मा त्या मामाचा डोकीवर होता आणि तो गावात सगळीकडं हुडकत होता. तसं आपलं सुख कुठं आहे? आपला आनंद कुठं आहे? आपल्यामध्येच आहे. आपल्यामध्ये म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये. आणि आम्ही हुडकालोय कुठं? बाहेर जगामध्ये. घावणार आहे का? नाही घावणार. मग हे आता शास्त्र सांगा लागले तुझा चष्मा खोलीत नाही तुझ्या डोकीवर आहे. तसे हे शास्त्र काय सांगा लागले? तुझं सुख तुझा आनंद जगात नाही कुठं आहे? तुझ्यामध्येच आहे. तुझं आहे तुझ पाशी परी तू जागा. आया कहाँ से कहाँ है जाना ढूंढ ले ठिकाना चेतन ढूंढ ले ठिकाना. सबको तो जाना निज को न जाना. सबको तो जाना निज को न जाना. कैसा ज्ञान धारा तूने आपना पिछाना. कैसा ज्ञान धारा तूने आपना पिछाना. सगळ्यांना जाणण्याचं ज्ञान तर आपण करून घ्यायला लागलोय पण आपल्याला स्वतःला जाणून घेण्याचं ज्ञान आपल्याकडे नसेल तर ते किती ज्ञान असेल तर ते ज्ञान अज्ञान आहे. आणि स्वतःच्या आत्म्याला जाणणारं थोडं जरी ज्ञान असेल तर ते ज्ञान केवळ ज्ञानाला जाणणारं वर्तमानमध्ये अंश रूप आहे. म्हणून आपल्याला ज्ञानाचं फळ दुःख आणि असंतुष्टी दूर करून शांती समाधान आणि आनंद देणार आहे.
ते ज्ञानाचं फळ मलाही मिळू दे, तुम्हालाही सगळ्यांना मिळू दे आणि त्या ज्ञानाची फळाची चेष्टा करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आमच्यात येऊ दे, एवढीच मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे। ओम नमः। सबको क्षमा, सबसे क्षमा।